माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 15. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 24. हयग्रीव आख्यान वर्णन. महामहर्षी श्री व्यासदेव म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवादिकांनी विष्णूचे शिर नाही असे पाहिले, तेव्हा आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. ते स्वतःशीच चिंतन करू लागले. सर्व देव विश्वकर्म्याला म्हणाले, आपण धनुष्य राखून काही उपाय शोधून काढा. तेव्हा तो ब्रह्मदेवांना म्हणाला, मला तर सर्व देव यज्ञाचा भाग मिळू नये असे म्हणतात, तेव्हा आपल्याहून जास्त असे मी आणखी काय सांगू बरे. मग ब्रह्मदेवाने त्याला सर्व यज्ञातून भाग देण्याचे सांगून कबूल केले. आता तू विष्णूच्या शरीरावर शिर पूर्ववत कर बसव. तेव्हा तो म्हणाला, शिर कुठे आहे ते आणा. पण तो कोणालाच सापडले नाही. मध्याग्न होईपर्यंत ते शोधले, पण सापडले नाही. त्याच वेळी अंशमान यांच्या रथासह अश्व तेथे पाहून त्या अश्वाला सुरांनी विश्वकर्म्याजवळ आणून दाखल केले. चतुर विश्वकर्म्याने ते शिर कापून विष्णूच्या धडावर अतिशय उत्तमरीते सफाईने बनवून ठेवले. तेव्हा सर्वांनी प्रार्थना केली. ते म्हणाले, आपण सर्वभूतांचे रक्षण करणारे आहात. हे हयग्रीव, आपणास नमस्कार असो. आपली 4 स्वरूपे ओंकार, वषटकार, स्वाहा, स्वधा. आपणच आद्य यज्ञाचे पती. आपण यजवा द्रव्य होता. तसेच युत येही आपणास पाहतात. आपणासच आहुती दिल्या जातात. विक्राळ स्वरूपी काल तसेच सूर्य आपण. शीतकिरणाचे चंद्रही आपणच. अग्नी, वरुण, सत्व, रज, तम सर्व आपणच आहात. गुणहीनही आपणच आहात. स्त्री व पुरुष दोन्ही प्रकारची स्वरूपे आपलीच आहेत. पशु, पक्षी, मानव असे 4 कुल आपणच आहात. दिनांत, पक्षात, मासात, अयन, युग, कल्पात, महांत तसेच कालातही आपणच आहात. महादिव्य आपणच. अशा परमप्रभू आपणास नमस्कार असो. तेव्हा भगवान म्हणाले, सर्व देवगण हो, आपण या भूमंडळावर कोणत्या कारणासाठी आला आहात? आपणास काही त्रास झाला आहे काय? तेव्हा देव उतरले, नाही, दैत्यांचे किंचितही भय आम्हाला नाही. आम्ही सर्व मिळून यज्ञ करू इच्छितो. म्हणून म्हटले, दर्शन घेण्यासाठी येथे आलो. आपल्या मायेने मोहित होऊन, आपली व्यग्र होऊन भयाने दशदिशाकडे पाहिले. आपणास शोधले. आपले अतिउत्तम असे योगरूढ स्वरूप आम्ही पाहिलं. हे परमेश्वरा, आपणास योगनिद्रेतून जागवण्याची आमची इच्छा नव्हती. तथापि सर्व केल्यामुळे एक अपूर्व घटना घडली. आपले शिर अलग झाले, म्हणून विश्वकर्म्याने सूर्यदेवाच्या रथाला जोडलेल्या अश्वाचे शिर आपणास जोडून दिले. त्यामुळे आपण हयग्रीव बनला आहात. विष्णू म्हणाले, मी प्रसन्न आहे, मी आपणास वर देतो. व्यास म्हणाले, यानंतर वेदाने कृतयुग सत्रात विश्वकर्म्याला यज्ञात भाग दिला. यज्ञानंतर तो सूरश्रेष्ठाला नमस्कार करून देवलोकी परतला. श्रीहरी हयानन होण्याचे कारण तेच होय. महाराज युधिष्ठिर म्हणाले, तात्विक रूपाने ज्याच्या एक चरणाने संपूर्ण भूमी आक्रांत केली गेली, त्याच्या रोमरोमात हजारो ब्रह्मांडे सामावली, वेदांनाही ज्यांचा पार लागला नाही, अशा परमात्म्याचे शिर अलग केले गेले. व्यास म्हणाले, मी तुला एक पौराणिक कथा सांगतो. एकदा ब्रह्मसभेत इंद्रासह सर्व देव आले होते. भूत लोकस्थावर चर सर्व होते. देवर्षी ब्रह्मर्षी पितामहाला नमस्कार करण्यासाठी तेथे येऊन पोचले. तेथे विष्णू आले. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या मनात अहंकार जागृत झाला. ते म्हणाले, हे देवगण हो, आम्हा तिघांमध्ये महत्त्व कुणाला आहे? मला सांगा. ब्रह्मा, विष्णू, महेश आम्हा तिघात श्रेष्ठ कोण? सत्य असेल तर तेच सांगा. तेव्हा देवांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, आम्ही सांगू शकत नाही. मग ब्रह्मदेवांची पत्नी विष्णूंना म्हणाली, आपणच सांगा. विष्णू म्हणाले, माझ्या मायेनेच त्रिभुवन मोहित होते. आपण भक्तांचे आवडते असल्यामुळे आपणास फार गर्व झाला, म्हणून विष्णूच्या मायेला ज्येष्ठ मानत नाही, असे ती ब्रह्मदेवाला म्हणाली. ब्रह्मदेव म्हणाले, हे विष्णू, ज्या मुखाने आपण या सभेमध्ये हे बोललात, ते आपले मुख लवकरच गळून पडेल. अर्थात सर्व देव त्यावेळी हळहळले. त्यांनी विष्णूची क्षमा मागितली, पण विष्णू म्हणाले, सत्य हे सत्यच होय. त्यानंतर धर्मारण्य तीर्थ उत्पन्न करून विष्णूने तेथे तप केले. ब्रह्मदेवाने तेथे येऊन तप केले. मग विष्णूने ब्रह्मदेवाला क्षमा केली. स्वतः शुभमुखी बनले. त्रिलोचन नामदेवाचे मुक्तेश, मोक्षतीर्थ, पुष्कर, मोक्षेश्वर, देवसरोवर अशी अनेक क्षेत्रे धर्मारण्यात अनेकांनी स्थापन केली. युधिष्ठिर म्हणाला, त्या स्थानी असलेले सरोवर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? व्यास म्हणाले, हे नृपोत्तमा, याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ते जल आणि स्वच्छ
थंड तसेच गंगाजलाप्रमाणे तेजस्वी पवित्र महामधुर स्वादयुक्त आहे. हे देवस्त्रोत महाविशाल गंभीर परम मनोहर आहे. गंभीर लाटांनी सतत फेन आवर्त यात उत्पन्न होत असतात. यात मासे, बेडूक, कासव, मगरी निवास करीतात. शंख शिंपानी युक्त आहे. राजहंस यांच्या तटी निवास करिता यांची शोभा वाढवतात. यांच्या चौबाजूंना वटवृक्ष, आम्रवृक्ष इत्यादी अनेक वृक्षशाया धरून उभे आहे. चक्रवाक, टिटवी, सारस आदी अनेक पक्षी आनंदाने निवास करीतात. शतपत्रांनी युक्त, सुगंधाने युक्त अशी कमळे विशेष शोभा आणतात. देवगण, मुनिवृंद, विप्रगण येथे सतत वास करीतात. स्नान, दान, जप, तप यांनी ही भूमी सदा पावन झाली आहे. अध्याय 41 कली धर्म वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, हे सुव्रत, त्यानंतर काय झाले ते आपण मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, त्रेता ते द्वारपार एवढ्या काळासाठी केवळ एकट्या पवनपुत्र हनुमानाने त्याचे रक्षण केले. त्याच्या विना अन्य कोणी समर्थ असा संरक्षक नव्हता. त्यानेच लंकेचा नाश करून मोठमोठ्या राक्षसांचे हरण केले होते. युधिष्ठिराने विचारले, त्या स्थानाचा मग भंग कधी झाला सांगा बरे. दैत्य राक्षसाने ते स्थान केव्हा जिंकले होते? कलियुगामध्ये जे काही घडले ते सर्व मी सांगतो. व्यास म्हणाले, कान्यकुब्ज देशाचा राजा आम होता. तो धर्मज्ञाता, नीतिपारायण, शांत स्वभावाचा, दमनशील, सुशील, सत्यप्रिय असा होता. कलियुग येत आहे असे पाहून अधर्माच्या भयाने देवांनी नैमिषारण्यात आश्रय घेतला होता. श्रीराम हे सर्व सहायकाबरोबर शत्रुबंधाच्या हेतूने गेले होते. युधिष्ठिराने विचारले, एवढे कोणते महान भय देवांना वाटले की त्यांनी सुंदर वसुंधरा त्यागिली? व्यास म्हणाले, कलियुगात काय होणार हे मी आता सांगतो. लोक असत्य बोलतील, निद्रा, परद्रव्य हरण करणारे चंचल असे होतील, संध्योपासना लोपावल्यामुळे शांती नष्ट होईल, भय प्राप्त होईल. याचक, मदिरा पान करणारे द्वेष करणारे असे होतील, गायी दूध देणार नाही, वृक्षफले देणार नाही, वेदांचा विक्रय करणारे, व्रते, तीर्थ, यात्रा यांचे महात्म्य ओळखणारे न ओळखणारे असे विप्र होतील. विश्वासघात, गुरुद्रोह, मित्रद्रोह करणारे, उदरभरणात परायण असे लोक होतील. चारही वर्णाचा लोप होईल. असे हे सर्व कलियुगाला घडेल. अध्याय 42 चातुर्मास्य स्नान महत्व वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, हे महाभाग, आपल्या मुखारविंदातून चातुर्मास्य याविषयी ऐकू इच्छितो, सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, श्रवण करा. केवळ श्रवणानेच मुक्ती सुलभ होते. असे हे संसाराचा उद्धार करणारे व्रत आहे. या व्रताने भगवान विष्णूचे सानिध्य घडते, सत्पुरुषांचा संगही घडतो, जीविताचे सार्थक होते. यावेळी देव जनार्दन शयन करीत असतात, म्हणून या वेळच्या भक्तीला फार महत्त्व आहे. प्रातःकालीन स्नान फलप्रद असते. त्यातही नदी, निर्जर, तलाव, विहीर, पुष्कर, प्रयाग अन्य कोणतेही महाजल स्नानासाठी योग्य होय. रेवा नदीमध्ये, भास्कर क्षेत्रात, प्राचीमध्ये, सागर संगमावर एक दिवस स्नान केले तरी परमपुण्य लाभते. नर्मदा, गोदावरी, गंगा यापैकी कोठेही चातुर्मासात तीळ, आवळे, बिल्वपत्रे यापैकी जे प्राप्त होईल त्याच्या सहज जलाने स्नान करावे. चातुर्मास स्नानाने शरीर शुद्ध होते. यावेळी नारायण जलात निवास करून राहतात, म्हणून त्यामुळे विष्णू तेजाचा अशा अंश स्नानास सर्व तीर्थाद्वारा आपण प्राप्त करू शकतो. 10 प्रकारचे स्नान करावे म्हणजे समस्त पापाचा नाश होतो. सूर्यदर्शन यालाही महत्त्व आहे. जलस्नानाला पर्याय भस्मस्नान पण होय. अध्याय 43 नियम, विधी, महात्म्य. श्री ब्रह्मदेव म्हणाले, स्नानानंतर श्रद्धेने पितृगणाचे तर्पण नित्य करावे. नंतर जप, होम इत्यादी करावे. श्री गोविंदाचे स्मरण करून अन्य कार्य करावी. सत्कर्म, सत्संग, भक्ती, गुरुदेव, अग्नी यांना तर्पण, गोदान, वेदपाठ, सत्क्रिया, सत्यभाषण, गोमुक्ती, दानभक्ती ही सर्व धर्मसाधने होत. देवर्षी नारद म्हणाले, नियम कोणत्या प्रकारचे असतात? त्या नियमामुळे कोणती फळे मिळतात? कोणत्या नियमाने परमेश्वर तुष्ट होतो? षटवर्गाचे हरण, परमनिग्रह हेच अध्यायाचे मूळ होय. अतिसौख्याचे कारण हेच होय. त्यामुळे क्षमा आणि सत्य इत्यादी
सर्व सद्गुण टिकून राहतात. हे सर्व विवेकरूपी असल्याने भगवान विष्णूचे परमपद हेच होय. यज्ञीय म्हणजेच यज्ञकर्माचे फल सफल होते. ज्याचे तहान भूक इत्यादी श्रम संकुचित होतात असा योगी नित्य नियमाचा पालक होतो. चातुर्मासामध्ये मानवाने भक्तीने योगाचा अभ्यास केला नाही तर त्याच्या हातून अमृत निष्ठून जाते. ज्याने सर्व प्रकारच्या इच्छामध्ये गुंतणारे मन नियमाने बांधून टाकले त्याला त्या मनाच्या आधाराचीच ज्ञान मोक्ष मिळू शकतात. जेव्हा हे मन सुग्रहित होते तेव्हा निश्चितच ज्ञानप्राप्ती होते. जलाने जशी अग्नीची शांती होते, अग्नीवर ताबा मिळवला जातो, तसेच क्षमेने मनाला ग्राह्य करावे. विद्वानांनी क्षमा हाच सर्वश्रेष्ठ नियम सांगितला आहे. सत्य हा एकमेव परमधर्म. फक्त सत्याचे पालन केले तरी ते मोठे महान तप होते. सत्य हेच सर्वोत्तम ज्ञान आहे. याचे कारण म्हणजे सत्यातच धर्म सामावलेला असतो. धर्माचे मूळ अहिंसाही होय. मनाने हरीचे चिंतन, कर्माने वचनाने अहिंसेचे पालन करावे. परक्याच्या धनाचे अपहरण करणे म्हणजेच चोरी होय. म्हणून ही सुद्धा वर्ज करावी. जे म्हणून अकृत्य आहे ते सर्व वर्ज करावे असे विद्वान सांगतात. असा मानव योगी प्रज्ञेने संपन्न होतो. ज्याने अहंकार सोडलेला आहे, ज्याला प्रज्ञाचक्षु प्राप्त झाले तो महान योगी समजावा. मानवाच्या शरीरात अहंकार असणे विष असण्याप्रमाणेच होय. म्हणून सुप्त रूपात असतानाच हे विष त्यागावे. मनुष्य जेव्हा क्रोध, लोभ यांच्यावर विजय मिळवेल तेव्हा त्या व्यक्तीच्या पापाचे हजारो तुकडे होऊन नष्ट होतात. मोह, पाद, मान यांना क्षमरूपी शत्रूने पराजित करावे. विचारांच्या साह्याने क्षम ग्रहण करावे. संतोषानेही क्षम ग्रहण करता येते. चातुर्मासात तर क्षमेशिवाय दुसरा धर्मच नाही. भूतांना विरोध करणे म्हणजे धर्म नव्हे, म्हणून तो सदा वर्ज करावा. मिनीशी गण हजार पापांचे मूळ ह्या भूतांच्या विरोधाला मानतात. म्हणून सर्व प्रयत्नांनी भूतमात्रावर दया करावी. सर्व प्राण्यांच्या हृदयात सदा परमेश्वराचा अंश असतो. त्याला विरोध केल्यासारखे होते. ज्या धर्मात दया नाही असा धर्म दोषयुक्त असतो. दया सर्वात महत्त्वाची आहे. तिच्या विना विज्ञान राहणार नाही, धर्माचे ज्ञानही होणार नाही. म्हणून सर्वात्म भावाने दया ह्या फार सनातन धर्म आहे. चातुर्मासात मानवाने त्या परमपुरुषाची सेवा करावी. अध्याय 44 द्वादशाक्षर महिमा वर्णन. महर्षी गालव म्हणाले, एकदा रुद्रदेव कैलास पर्वतावर सभेसह बसले होते. लक्ष्मी त्यांच्याबरोबर होती. 3 कोटी गण त्यांच्याबरोबर होते. काही प्रमुख गण असे वीरबाहू, वीरभद्र, वीरसेन, भृकिराट, रुची, तुष्टी, नंदी, पुष्कदंत, उत्कट, विकट, कटक, हरकेश, विघ्नटक, मालाधार, पाशधर, शृंगी, नरन, पुण्यत्कट, शाली, भद्र, महामय, विभ्रक, काल, धन, परक्त, रोषक, विकटाश, भद्रक, दीर्घजीव, विरोचक, पारद, घनद, द्वांसी, हंसक, नरक, पंचशीर्ष, त्रिशीर्ष, क्रोधद्रष्ट, मादभूत, सिंह, वक्र, वृषहनु, प्रचंड, तुष्टी हे असे सर्वजण तेथे हजर होते. भद्रकाली देवी तेथे होती. तिचे आवडते भूत, प्रेत, पिशाचे यांचे समुदाय तेथे होते. ते सर्वजण शिवाचे स्तवन करीत होते. आजूबाजूला सर्वत्र वनराजी होती. दक्षिणेकडून येणारा सुखद वायू, पुष्पांचा सुगंध यांनी मन प्रफुल्लित होत होते. नंदीचे लक्ष सर्व गणांकडे गेले. त्याने सर्व गणांना तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. म्हणून ते सर्वजण भूकांडज वनात निघून गेले. तपश्चर्येत मग्न झाले. तेव्हा विश्वजननी पार्वतीने विचारले, हे महेश्वरा, आपल्या हातात ही अक्षाची जी माला आहे तिच्या साह्याने आपण कोणाचा जप करीत आहात? आपण सर्वांचे ईश्वर. आपणाला पिता नाही, माता नाही, बंधू नाही, जात नाही. आपणाहून श्रेष्ठ असे कोणी नाही. पण आपण सदा जप करीत असता असा कोण आहे की ज्याच्या श्रेष्ठत्वामुळे आपल्या चित्तात त्याचे ध्यान सतत असते? शंभू म्हणाले, श्रीहरी भगवंताच्या हजारो नावांचे जे सार त्याचे मी नित्य ध्यान करीतो. राम नामाचा जप, तसेच हरीच्या 24 नावांचा, त्यांच्या गुणांचा जप मी करीतो. या सर्वांचे सार जो प्रणव तोच 12 अक्षरांनी युक्त असे ब्रह्म आहे. 3 अक्षरांनी युक्त, 3 ग्रामांनी व्यापलेला बिंदुयुक्त प्रणवाचा जप मी सदा करीत असतो. हे वेदांचे सार, परम निर्मळ, अत्यंत शांत, सद्रूपी अमृता समान, कालातीत, निर्व्यापार, विश्वाधार, परमहत, जगत मध्ये कोटी ब्रह्मांडांचे बीज, जड, शुद्ध, निरंजन,
नियामक असे यांचे ज्ञान आहे. अशा ह्या ओंकारासह 12 अक्षरांचा बीज मंत्र पापनाशक होय. ही मोठी गोष्ट, गुप्त, अतिशय सत्य अशी गोष्ट. मन, वाणी, कर्म यांच्याद्वारा केलेल्या ध्यानाने पुनर्जन्म होत नाही. हा मंत्र 12 चक्राने भूषित आहे. राम नावाचा मंत्रही मान आहे. तो संसारिक दुःख, भय, व्याधी यांचा नाश करीतो. रणात विजय मिळवून देतो. श्री रामनामाचा जप देवही करतात. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील अध्यायात आपण पंचाक्षर मंत्र महात्म्य वर्णन बघूया. बोला हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.